नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रिय बाळांनो, आज वर्षाचा शेवटचा दिवस आणि तुमच्या जीवनातील एक दिवस आज संपला आहे. आज तुम्ही हा संदेश ऐकून येणाऱ्या पुढील नवीन वर्षाची सुरुवात करा. तुमचे वर्ष स्वामीमय आणि सुखमय होऊन जाईल. स्वामी म्हणतात की बाळा, दिवस हे प्रत्येकाचे कधीही सारखे नव्हते आणि राहणारही नाहीत. गेलेल्या वर्षापासून तू काय घेतले आणि काय सोडले याचा विचार तू आज हा संदेश ऐकल्यानंतर नक्कीच कर. कारण जीवन हे कणाकणाने कमी होत चालले आहे. आपल्याला वाटते की आपण दिवसांदिवस खूप मोठे होत आहोत, परंतु हा विचार करा की आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस एक एक दिवसाने कमी होत चालला आहे. मग आपण जीवनामध्ये काय जगलो आणि रोजच्या दिवसामधून काय घेतले, आज या संदेशमार्फत स्वामींचे विचार तुम्ही आत्मसात करून पुढील येणारे वर्ष अगदी विचार करून आणि सुखाने जगावे ही स्वामींची इच्छा आहे. कारण स्वामींना कधीही वाटत नाही की त्यांचे भक्त दुःखात असावे किंवा त्यांच्या भक्तांना त्रास व्हावा. स्वामी या गोष्टीसाठी तुमच्यासाठी मार्गदर्शन घेऊन आले आहेत. ते मार्गदर्शन तुम्ही आनंदाने स्वीकार करा आणि गेलेल्या दिवसाचा, वाईट प्रसंगाचा विचार करत आजचा दिवस तुम्ही व्यर्थ न घालता येणारे वर्ष आणि येणारे दिवस आपण आपल्या कल्याणासाठी, आपल्या जीवनाच्या उद्धारासाठी कसे घालवता येईल हे स्वामी संदेश ऐकून नक्कीच ठरवा. कारण जीवन हे देवाने तुम्हाला दिलेली ही एक अनमोल देण आहे. ती परत तुम्हाला कधीही मिळणार नाही आणि जीवनाचे मोल हे तुम्हाला तेव्हा समजते जेव्हा तुमच्या जीवनातील शेवटचा काळ येत असतो किंवा आपल्या जवळचा अत्यंत प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून गेलेला असतो. तेव्हा आपल्याला समजते की जीवनाचे मूल्य आणि जीवनाचे महत्त्व काय आहे. परंतु ती वेळ आपल्यापर्यंत येऊ नये त्यासाठी आपल्या जीवनाचा उद्धार आणि आपल्या जीवनाचे कल्याण, आपल्या जीवनाचे खरे सार्थक कशात आहे आणि आपण काय करत आहोत हे ज्या दिवशी तुम्ही ओळखून घ्याल त्या दिवशी तुमच्या जीवनातील नवीन वर्ष आणि नवीन दिवस तिथूनच सुरू होईल. विचार करा. कारण इथे कोट्याधी वर्षापासून प्रत्येक संत, महंत, देव, देवादिक, राजे, महाराजे येऊन गेले, परंतु कोणालाही त्यांचे अस्तित्व इथे कायम टिकवून ठेवता आले नाही. कितीही श्रीमंत आणि कितीही मोठा ज्ञानी, तत्वज्ञानी असला तरीही तो नियतीच्या समोर काहीच करू शकत नाही. परंतु देव तुम्हाला फक्त कर्मानुसार ओळखतो. देवापुढे कुठल्याही गोष्टीचा वशिला किंवा तुमचा पैसा, तुमची पत यांची कदर देव करत नाही. देव त्यांचीच व्हॅल्यू करतो ज्याचे कर्म चांगले आहेत आणि ज्यांनी जीवनामध्ये चांगले कर्म करून इतरांचा आशीर्वाद मिळवला आहे. त्यामुळे जीवनात आला आहात तर झालेल्या चुका आणि गेलेले दिवस यांचा विचार न करता त्या चुका आपल्या जीवनात परत होऊ नये हा संकल्प तुम्ही आज करावा आणि देवाच्या चरणी लीन होऊन तुमचे जर तुमच्याकडून कोणाचे मन दुखावले असेल, कोणाच्या भावना दुखावल्या असतील, कोणाचे तुमच्याकडे आर्थिक, मानसिक, शारीरिक नुकसान झाले असेल तर त्याबद्दल त्यांची माफी मागा आणि देवांना चरण जाऊन देवांकडे तुम्ही माफी मागून पुढे आपल्याकडून त्या चुका होऊ नयेत अशी मागणी करा आणि देवाला वचन द्या की हे स्वामीराया, माझ्याकडून कोणाचे मन दुखवले आहे, कोणाचे अंतःकरण मी चोरून घेतले आहे तर त्याबद्दल मला क्षमा करा. परंतु माझ्याकडून त्या चुका, ते हाल कोणाचेही पुढील वर्षात होऊ नये आणि मला तुम्ही साथ द्या. माझ्याकडून जरी काही चांगले कर्म घडले नाहीत, कोणाचे पुण्य मी कमवू शकलो नसलो तरीही माझ्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत आणि कोणाला माझ्याकडून त्रास होऊ नये हे वचन मला तुम्ही द्या आणि मला त्या विचारावर चालण्याची सद्बुद्धी तुम्ही देऊन माझ्या जीवनात मार्गदर्शन आणि योग्य मार्ग असेच तुम्ही रोज दाखवत जा. मी तुमचे बाळ आहे. तुम्ही दाखवलेल्या मार्गावरती मी चालण्यासाठी तयार आहे. आता माझे तुम्ही रक्षण करावे. तुम्ही मला बाळासारखे सांभाळावे.
मी तुमच्या प्रत्येक गोष्टी मान्य करत आहे आणि मला तुमच्याजवळ आश्रय द्या. हे घर, हे संसार, माझे असणारे सर्व काही तुमचेच आहे. माझी घर, दार, शेती, पैसा, सोनं, नाणं हे सर्व काही मला तुम्हीच दिलेले आहे. त्याच्यावरती माझा काहीच अधिकार नाही. तुम्ही जितके द्याल तितके मी घेण्यास पात्र आहे आणि तितके घेऊन मी समाधानी आहे. सर्व काही तुमचे आहे. तुम्ही माझ्या घरात आलात आणि मी तुमच्या अंतःकरणात आहे हे मला विसर कधीही पडू देऊ नका आणि माझ्यापासून तुम्ही कधीही दूर जाऊ नका आणि मलाही तुमच्यापासून कधीही अंतर देऊ नका. स्वामीराया, मला माझ्या जीवनात काहीच नको. फक्त मला मानसिक शांती आणि सुख द्या. जे माझ्यासाठी योग्य आहे तेच तुम्ही मला द्यावे. ज्या गोष्टीपासून मला त्रास होत आहे त्या गोष्टीचा अतिरेक मला कधीही करू नका. कोणाला वाटेल की पैसा, धन, दौलत, सुख, समृद्धी आहे म्हणजे तो माणूस सुखातच आहे, असे कधीही होत नाही. तेव्हा माझे रक्षण अशा मौल्यवान गोष्टी आणि ज्या फक्त दिखावा आहेत त्यापासून माझे रक्षण करा आणि मला योग्य मार्गात ओढून माझ्याकडून तुम्ही सत्कार्य करून घ्यावे. हाच माझा यावर्षीचा संकल्प आहे आणि तुम्ही माझा हा संकल्प नक्कीच पूर्ण करावा आणि मला माझ्या कार्यामध्ये यश घडवून द्यावे. मला तुमची जितकी सेवा करता येईल तितकी सेवा तुम्ही करून घ्यावी आणि माझी सेवा सफल करून पूर्णत्वास न्यावी हीच माझी तुमच्या चरणी विनंती. मला माझ्या जीवनात काहीच नकोय. तुम्ही जे मला दिले आहे ते खूप दिले आहे. जे माझ्या अपेक्षेच्या बाहेर होते तेही तुम्ही मला पुरवले आहे. याच्यानंतर माझे तुमच्याकडे काहीच मागणे नसून फक्त माझ्याकडून जी सेवा होणार आहे त्यामध्ये खंड पडू देऊ नका. आत्तापर्यंत जी सेवा तुम्ही करून घेतली आहे त्यासाठी माझे हात, डोळे आणि कान उघडे ठेवा, ज्याने की मी माझे नामस्मरण घेऊ शकेल, तुमची सेवा करू शकेल. इतके माझे अवयव फक्त स्तब्ध ठेवा आणि मला तुमच्या चरणापाशी जागा द्या. माझ्या परिवाराचे, माझ्या नात्यागोत्याचे, माझ्या मित्रमंडळीचे आणि माझ्या नैसर्गिक परिवारातील लोकांचे रक्षण करा. त्यांच्या जीवनाला कुठलाही धोका होऊ नये हेच तुमच्याशी माझे मागणे आहे आणि मलाही त्यांच्यापासून कधीही दूर करू नका ही तुम्हाला अंतःकरणातून विनवणी आहे. ही प्रार्थना स्वामींना वर्षाच्या नवीन दिवशी करून पहा. स्वामी तुम्हाला नक्कीच वचन देतील की तुमचे आयुष्य आणि तुमचे वर्ष आजपासून सुखी, समृद्धी आणि स्वामीमय जाईल. तुम्हाला या व्यतिरिक्त काहीच नको असेल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि स्वामी मार्गात येऊन रोज स्वामींचे नामस्मरण घेण्यासाठी तुमचा मार्ग मोकळा करा. तुझ्यासाठी आज मी खास तुझ्याकडे आलो आहे. मला तुमच्यासमोर येणाऱ्या सर्व कठीण आव्हानाची जाणीव आहे. मी तुझे गुप्त रडणे आणि तुझे थकलेले भाव, तुझी जगण्यासाठी कमी झालेली इच्छा ऐकली आहे. पण आता तू माझे लक्षपूर्वक ऐक. तुमच्या जीवनात परिवर्तनाचे निर्णय मी घेतले आहेत. आता तू मला शोधण्याचा संकल्प कर आणि माझ्यावर अढळ विश्वास ठेवण्यासाठी आणि तुमच्या निवडीवर ठाम राहण्यासाठी माझे अनुसरण आणि पालन करण्यास वचनबद्ध राहा. हा मार्ग तुझ्यासाठी व्यर्थ जाणार नाही. त्यातून तुला शांतता निर्माण होईल. तुमच्या विश्वासाचे फळ संयम आणि अप्रतिम निराकार राहणारी शांतता मी तुम्हाला देत आहे. माझे वचन घट्ट धरून आजी माझ्या आज्ञाचे पालन केल्याने कोणीही तुम्हाला लाजवू शकत नाही. तुमचे शत्रू जरी विखरलेले आणि तुमच्या मागे पडताना दिसत असतील तर यापुढे तुमची निंदा करू शकणार नाहीत किंवा खोटेही बोलू शकणार नाहीत, कारण ते मी तुमच्या भोवती ठेवलेल्या संरक्षणात्मक ढालीचे साक्षीदार आहेत आणि त्यांना ती दिसूनही आलेले आहेत. त्यामुळे ते नेहमी तुमच्यापासून दूरच राहतील. आता रात्रीच्या सावलीत किंवा दिवसाच्या प्रकाशात फसवणीपासून तुमचे होणारे रक्षण करण्यासाठी माझी उपस्थिती नेहमीच तुमच्याबरोबर असेल. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमच्या मनातील
कोणतीही शंका काढून टाका आणि माझ्या विनवणींना आणि शिकवणींना मनापासून वचन द्या आणि दिलेला शब्द तुम्ही काटेकोरपणे पाळण्याचे लक्ष द्या. कारण माझ्या शब्दात तुम्हाला तुमचे धैर्य, तुमच्या आत्म्यासाठी आणि शरीरासाठी बरे करणारा उत्तम सल्ला आणि मलम मिळेल. तुमचा तणाव, अस्वस्थता आणि भीती या सर्वाबद्दल घोषणा करा की माझी शक्ती सर्वसमावेशक आहे. माझे तुमच्यावरील प्रेम हे सर्वोच्च आहे. तुमच्या आयुष्याच्या या नवीन अध्यायात तुम्ही त्या भावनिक बंधनातून मुक्त व्हाल ज्याने तुम्हाला एकेकाळी पछाडले होते. आता निराशेच्या भाराने खाली खेचणे जाणार नाही. शांती आणि आनंदाने भरलेल्या तुमच्या जीवनाची कल्पना करणे मला खूप आनंदाचे वाटते आणि मी तुमच्यासाठी आज खूप आनंदी आहे. त्याचा तुम्ही आज लाभ घेऊ शकता. हा लाभ घेण्यासाठी आत्ताच तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच अनमोल मार्गदर्शन रोज मिळत जाईल. तुम्ही माझ्या उपस्थितीत घालवलेल्या क्षणासाठी मी कृतज्ञ आहे. माझ्या मिठीत तुम्हाला नेहमीच प्रेम, शांती, सांत्वन, स्नेह आणि सुरक्षितता मिळेल हे जाणून घ्या. जेव्हा जेव्हा तुम्हाला संकटाचा सामना करावा लागतो तेव्हा तुम्ही न रुकता, न मागे वळून पाहता सरळ माझ्याकडे वळा. तुम्हाला योग्य मार्ग मिळेल. डोळे बंद करा आणि माझ्या उपस्थितीचा शाश्वत सुगंध अनुभवा. माझा प्रकाश या क्षणी तुमच्याबरोबर आहे. तुला प्रेम आणि आरामात मी गुंडाळले आहे. या दैवी प्रेमाला आलिंगन द्या आणि या भावनेचे सौंदर्य तुमच्या अस्तित्वात झिरपू द्या. तुम्ही त्याचा पुरेपूर वापर करा. आयुष्यातील वादळाने जरी तुमचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे, तुमची शंका तुम्हाला निराश आणि वाहून नेणारी असली तरी तुमचा मार्ग चुकला आहे. तुमच्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत आणि तुमची संपत्ती ओझे बनली आहे असा विश्वास ठेवून तुम्हाला आता स्तब्ध वाटू शकते. तुम्ही हताश होऊ शकता, पण हे संघर्ष तुमच्या आत्म्याला काट्यासारखे टोचतात. तरीही लक्षात ठेवा, मी तुला खोलवर ओळखतो आहे. तुझ्या दुर्दशेचा प्रत्येक पैलू समजून घेतो. मी तुझ्या जन्माआधीपासून तुझ्यासोबत आहे. माझ्या अनोख्या पद्धतीने तुला मी मार्गदर्शन करत आलो आहे आणि करतही आहे. तुम्ही आता भरकटलेल्या काळातही मी तुमच्या सोबत आहे. मी तुम्हाला आव्हानाचा उपयोग करून तुम्हाला माझ्याकडे परत खेचले आहे. माझ्या उपस्थितीत राहण्याची तुझ्या अंतःकरणातील तळमळ ही मी प्रज्वलित केलेली आग आहे. ती तू कधीही विझू देणार नाहीस. हा माझा तुझ्यावरती पूर्ण आणि दृढ विश्वास आहे. बाळा, जो अडथळे तुमच्या मार्गात आणत आहेत ते मी तुमच्या संरक्षणासाठी निश्चित केलेल्या सीमा आहेत. तुझे हृदय माझ्यासाठी उघड. तू असाधारण आहेस हे जाणून घ्या, परंतु माझ्याशिवाय तू द्राक्षाचा वेल तोडलेल्या फांदीसारखा आहेस. जीवनापासून वंचित असलेल्या फुलासारखे आहेस. पोषण देणारे सर्व काही मी तुझ्यासाठी दिले आहे. आता तू ठरव की तुला काय घ्यायचे आहे आणि काय सोडायचे आहे. माझ्याशिवाय तुझ्या स्वप्नाचा रंग हरवला आणि तुझ्या आकांक्षा कोमेजून जातात. तू गळून पडलेल्या पानासारखा सुकलेला आणि शक्तिहीन झाला आहेस हे लक्षात ठेव. तू माझ्यापासून दूर जावे असे मला कधीच वाटत नाही. निघून जाण्याचे विचार तुझ्या मनात आले, कधी वाटले तरीही तू आता विचार कर. मी या शब्दाद्वारे तुझ्याशी बोलतो आणि तुम्ही माझा आवाज ऐकलात. हा योगायोग नाही. मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहिलो कारण मला तुमच्या आनंदाची मनापासून इच्छा आहे. हे क्षणभंगूर भावनाबद्दल नाही, तर तुम्हाला टिकवून ठेवणाऱ्या सुसज्ज निवडीबद्दल आहे. कारण मी तुम्हाला माझ्या मार्गात टिकवणार आहे. आता तुम्ही फक्त आनंद निवडा, कारण माझा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहतो याची खात्री करून घ्या.
की भीती तुम्हाला पुन्हा कधीही गुलाम बनवणार नाही. तुमची शक्ती अशी आहे की चिथावणीमुळे तुमची शांतता बिघडणार नाही. मी तुमचा सार्वभौम देव आहे, न्याय आणि आशीर्वादाचा माध्यम आहे हे समजून तुम्ही माझ्या मार्गात येऊन पहा. तुम्हाला तुमच्या जीवनाचे सार नक्कीच समजेल. जे पश्चाताप करतात आणि चुकून हरवलेल्यांची धीराने वाट पाहत असतात त्यांना मी कृपा करतो. पण माझ्या मुला, तुला द्वेष किंवा सुडाच्या विचारांना धरून ठेवण्याची गरज नाही. जो कोणी तुमचा अपमान करेल किंवा हल्ला करेल त्याच्या हाताला मी आवर घालीन आणि त्यांना योग्य वेळी योग्य फळ देऊन त्यांची जागा मी स्वतः दाखवून देईन. परंतु तुम्ही कधीही कायदा आणि न्याय करण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्हाला तो अधिकार मी कधीच दिला नाही आणि देणारही नाही. फक्त तुम्ही जितके देता येईल तितके प्रेम आणि आश्वासने देत राहा आणि ती योग्य रीतीने पालन करत राहा. मी सर्व काही तुमच्यासाठी आहे. तुम्हाला ते सर्व देईल ज्याची तुम्हाला गरज आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.